नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टानं झटका दिलेला आहे. सर्व आरोपींची सुटका चुकीची असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. आरोपींना शिक्षेमध्ये दिलेली सूट योग्य नसल्याचंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. गुजरात सरकारनं दिलेली शिक्षेतील सूट सुप्रीम कोर्टानं रद्द केलेली आहे. बिल्किस बानो यांच्या कुटुंबातील 7 जणांची निर्घृण हत्या झाली होती, तसंच बलात्कार सुद्धा झाला होता आणि गुजरात सरकारनं आरोपींना शिक्षेमधून सूट दिली होती, ती सुप्रीम कोर्टानं रद्द केलेली आहे. सुप्रीम कोर्टानं सर्वांना झटका दिलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, का अधिकची माहिती? श्वेता, खरं तर गुजरात राज्य सरकारनं या 11 आरोपींची ज्यावेळेला सुटका केलेली होती त्यावेळेला देशभरातून संतप्त अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कारण प्रकरण होतं बलात्काराचं आणि मर्डरचं. खरं तर गुजरात सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर या संदर्भातल्या अनेक याचिका ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या आणि 12 ऑक्टोबरला या सगळ्या याचिकांवरची जी सुनावणी आहे ती पूर्ण झाली होती आणि सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला होता. जस्टिस नागरत्न यांच्या पीठानं आज हा निर्णय दिलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे. ही महिला ही सन्मानास पात्र असते, मग ती कुठल्याही धर्माचा प्रचार जरी करत असली तरी त्या महिलेचा जो सन्मान आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, असं म्हणत गुजरात राज्य सरकारनं जी 11 आरोपींची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेला खरं तर राज्य सरकारनं कोर्टाकडून परवानगी घेणं आवश्यक होतं. परवानगी न घेता त्यांनी 11 आरोपींना जी शिक्षेमध्ये जी सूट दिली ती योग्य नाही, ती शिक्षेतली सूट आम्ही रद्द करतोय असं नागरत्न यांच्या पीठानं सांगितलेलं आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. त्यामुळे 11 आरोपींच्या शिक्षेमध्ये जी गुजरात राज्य सरकारनं सूट दिलेली होती ती आता अखेर रद्द झालेली आहे आणि पुन्हा एकदा या 11 जणांना आता तुरुंगवास म्हणजेच कारावास भोगावा लागणार आहे. श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर गुजरात सरकारनं दिलेली शिक्षेतील सूट सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेली आहे.